सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. येत्या 24 डिसेंबरला NMMS इयत्ता 8वी साठीची परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण हे लेक्चर घेतोय. यामध्ये NMMSचा पेपर आपण कशा पद्धतीने सोडवायचा आणि त्याच्यानंतर पेपरला जात असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, पेपर कसा सोडवायचा आणि मार्क किती पडतील याचा अंदाज सुद्धा रिझल्टच्या अगोदर कसा घ्यायचा आणि मार्क चांगल्यात चांगले कसे मिळतील याचा थोडासा मागोवा आपण घेऊया. रिव्हिजन करत असताना जे शेवटचे 4 दिवस आपल्या शिल्लक आहेत, आपल्या हाती जे आहेत, त्यांचा वापर योग्यरित्या करून आपण कशा पद्धतीने चांगला स्कोर NMMS मध्ये मिळवू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. NMMS परीक्षा इयत्ता 8वी साठीची येत्या 24 डिसेंबरला आहे आणि यापूर्वी सुद्धा जशी कल्पना दिली होती की ॲडमिट कार्ड आपण काढून घ्यावेत, तर या एक्झामच्या संदर्भातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना ती म्हणजे आपल्या शाळेतल्या NMMS एक्झाम इन्चार्ज किंवा वर्ग शिक्षकांकडून NMMS परीक्षेचे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम मिळवून घ्यावेत. तर पहिला मुद्दा आहे परीक्षेसाठी लागणारे ॲडमिट कार्ड. हे विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांकडून मिळवून घ्या. ॲडमिट कार्ड. आता ॲडमिट कार्ड जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला एक्झाम सेंटर कुठे आहे, कोणत्या गावात आहे, कोणत्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये ही परीक्षा होणार आहे याची कल्पना येईल आणि त्यानुसार तुम्ही वेळेचं किंवा येण्या जाण्याचं नियोजन करू शकाल. भरपूर शाळांमध्ये जे परीक्षेचे विद्यार्थी आहेत ते सर्व एकत्र शाळेत जमतात आणि तिथून एखादी गाडी शाळेमार्फत किंवा विद्यार्थ्यांच्या मार्फत एकच गाडी बोलवून एक्झामच्या ठिकाणी नेलं जातं. त्याच्यासोबत शाळेतले शिक्षक असतात. म्हणजे ही एक पद्धत सर्रासपणे वापरली जाते किंवा पालक स्वतःहून आपल्या मुलांना एक्झाम सेंटरपर्यंत सोडायला येते. तर ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यामुळं किंवा ॲडमिट कार्ड आपल्या हातात असल्यामुळे या गोष्टीची कल्पना येईल. म्हणून अजूनसुद्धा जर ॲडमिट कार्ड काढलं नसेल तर या 2 दिवसात ॲडमिट कार्ड आपल्या वर्ग शिक्षकांकडून मिळवून घ्यावं. हा पहिला मुद्दा. ॲडमिट कार्ड भेटल्यानंतर त्याच्या 2 कॉपीज काढाव्यात, झेरॉक्स काढाव्यात, जेणेकरून हरवणार नाही. एक हरवलं तरी दुसरं आपल्या सोबत राहील. ॲडमिट कार्ड सोबत परीक्षेला जाताना आणखीन काय सोबत ठेवलं पाहिजे हा प्रश्न कित्येक विद्यार्थ्यांना पडतो. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचं आयडेंटिटी कार्ड हे आपल्या सोबत असू द्यावं. तर ॲडमिट कार्डच्या सोबत शाळेचं आयडेंटिटी कार्ड, स्कूल आयडेंटिटी सर्टिफिकेट किंवा स्कूल आयडेंटिटी ही शक्यतो आपल्या सोबत ठेवावी. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण शाळेचे विद्यार्थी म्हणून NMMS परीक्षेला जातोय. तसं नियम असा म्हणून नाही, पण परीक्षेला जात असताना आपण जर शाळेचा युनिफॉर्म घातला आणि तोही स्वच्छ नीटनेटका व्यवस्थित धुतलेला असेल तर परीक्षा देत असताना आपली मानसिकता ही फ्रेश आणि चांगली राहते. म्हणून शाळेच्या युनिफॉर्मलाच शक्यतो प्रेफरन्स द्यावा. परीक्षेच्या दिवशी शाळेचा युनिफॉर्म घालूनच परीक्षेला जावं. तिसरा मुद्दा तो आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म आपल्या शाळेचाच वापरावा. सहलीला गेल्याप्रमाणे कोणीतरी 3/4 घालतंय, टी-शर्ट घालतंय, अशा पद्धतीचं पेहराव परीक्षेला जाताना असू नये.
हे तसं परीक्षेच्या अनुषंगानं उपयोगी नाही किंवा कदाचित सुपरवायझर परीक्षेचे हे रोखवू शकतात. कारण अशा पद्धतीच्या ड्रेसेसना वेगवेगळ्या ठिकाणी खिसे, त्याच्यानंतर काही फॉर्म्युला वगैरे लपवणे, कॉपी अशा पद्धतीचे प्रकार चालू शकतात. शक्यतो शाळेचा युनिफॉर्म घातलेला कधीही चांगला. हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता. याच्यानंतर आपल्यासोबत कंपास, जे सर्वात महत्त्वाचं आहे. कंपास ज्या ज्या वस्तू आपल्याला परीक्षेला लागणार आहेत त्याच्यामध्ये पेन असतील आणि हे पेन शक्यतो बॉल पेनच असावे. बॉल पेनच असावे. ब्लॅक और ब्ल्यू. ब्लॅक और ब्ल्यू म्हणजे काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईचं बॉलपेन आपल्या सोबत असायला हवा. अर्धा पेपर ब्लॅकनी सोडवायचा, अर्धा पेपर ब्ल्यूनी सोडवायचा असं सुद्धा करू नये. विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. पूर्ण पेपर एकाच रंगाच्या शाईमध्ये, त्यामुळं काळ्या रंगाचे 2 पेन किंवा निळ्या रंगाचे 2 पेन अशा पद्धतीचं सामान आपल्या कंपासमध्ये व्यवस्थित राहू द्या. ॲडमिट कार्डच्या संदर्भात खाडाखोड कुठलीही करू नका. ॲडमिट कार्डच्या वरती काहीही लिहू नका. शाळेच्या आयडेंटिटी कार्डमध्ये काही लपवू नका. पाकिट, पैसे वगैरे जर जवळ असतील तर त्याच्यावरती काही नोट्स लिहू नका. या सगळ्या गोष्टींची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. शक्यतो परीक्षेच्या दरम्यान पैसेसुद्धा आपल्याजवळ ठेवू नयेत, कारण ते हरवले तर काही अडचण तुम्हाला येऊ शकते आणि त्याची जबाबदारीही कोणी घेणार नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी फक्त युनिफॉर्म आणि जे परीक्षेला लागणारं सामान आहे हे कंपासमध्ये ठेवून परीक्षेला हजर राहावं. हे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायला हवं. यानंतर पेपर सोडवत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आता सांग. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पेपर सोडवत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे. तर पेपर सोडवत असताना आपण प्रश्न, क्वेश्चन आणि आन्सर हे योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर आपण मार्क करतोय का या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथं आपल्याला सर्कल करायचे आहेत, सर्कल डार्क करायचे आहेत, सर्कल रंगवायचे आहेत, गोल रंगवायचे आहेत, तर अशा वेळेला योग्य प्रश्नाचा योग्य पर्याय आपण निवडतोय का याची 2 ते 3 वेळेस खात्री करून मगच गोल रंगवावा, पर्याय निवडावा. याशिवाय पर्याय शक्यतो रंगवू नये. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होतो की गडबडीमध्ये अमुक एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याच प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणून लिहिलं जातं आणि त्याच्यामुळं कदाचित पुढची उत्तरं सुद्धा चुकू शकतात. जो प्रश्न तुम्ही सोडवताय त्याचंच उत्तर तुम्ही लिहिताय का याची 2-3दा खात्री जरूर करा आणि मगच उत्तर लिहावं. याच्यात फारसा वेळ लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जे प्रश्न बरोबर आहेत त्याचे विनाकारण मार्क जाणार नाहीत. जे प्रश्न आपण बरोबर सोडवले, जे प्रश्न आपण उत्तरं ज्यांची बरोबर काढली, ते अशा एखाद्या चुकीमुळं उत्तरं बरोबर येऊन सुद्धा फक्त लिहायला चुकल्यामुळं उत्तर चुकू शकतं. म्हणून ही पण काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे की आपण सर्कल व्यवस्थित करतोय का आणि योग्य प्रश्नाचं उत्तर योग्य ठिकाणी लिहितोय का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, एकदा आपण उत्तर लिहिलं की परत त्यात बदल करू शकत नाही. त्याच्यामुळे एकदा उत्तर मनात ठरवून घ्यायचं की आपल्याला हे उत्तर फायनल करायचं आहे आणि तेच गोल रंगवायचं आहे. त्याच्यानंतर गोल रंगवायला चान्स नाही. त्याच्यानंतर तो गोल खोडून आपण दुसरीकडे रंगवत बसायचं नाही. सर्व विद्यार्थ्यांना हे एक माझं सांगणं आहे की त्यांनी व्हाईटनर बिलकुल वापरू नये. व्हाईटनर वापरायला बिलकुल परवानगी नाही. व्हाईटनर वापरून तुम्ही आधीचं उत्तर खोडून नवीन उत्तर लिहू शकत नाही. तसं केल्यास तो प्रश्न तुम्ही बरोबर पर्याय लिहून सुद्धा चुकीचा समजला जाईल आणि मशीनमध्ये ते कदाचित डिटेक्ट केलं जाणार नाही
कितीही फ्लुएंटली तुम्ही ते काम केलं तरी असे पद्धतीनं जर 2 गोल रंगवलेलं सापडलं तर ते उत्तर चेक होत नाही, त्याचे मार्क भेटत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळं व्हाईटनरचा वापर नो व्हाईटनर अजिबात वापरायचा नाही. त्यानंतर नो ओव्हरराइट किंवा डबल मार्किंग अजिबात करायचं नाही. गोल अशा पद्धतीनं रंगवायचे नाही. ही पद्धत, अशा पद्धतीनं उत्तर लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. त्यानंतर गोल हा पूर्णच रंगवला पाहिजे. गोल अशा अर्धवट पद्धतीने रंगवून चालणार नाही, ही सुद्धा पद्धत चुकीची आहे. त्यानंतर 2-2 गोल रंगवून सुद्धा फायदा नाही. अशा पद्धतीने नक्षीकाम करायचं नाही, ही सुद्धा पद्धत चुकीची आहे. गोल अगदी व्यवस्थित आणि नीटनेटका आणि फारसं प्रेशर न देता, म्हणजे खालची उत्तरपत्रिका न फाडता व्यवस्थित गोल रंगवला पाहिजे, जेणेकरून उत्तर कॉम्प्युटरला, मशीनला हे डिटेक्ट करायला सोपं जाईल. त्यामुळं गोल रंगवताना याची काळजी घेतली पाहिजे. NMMS आणि स्कॉलरशिप या सर्व परीक्षांसाठी, जवळजवळ सर्व परीक्षांसाठी अशा पद्धतीने गोल रंगवायचे असतात आणि ते गोल रंगवताना पूर्ण आणि भरीव दिसले पाहिजेत, या पद्धतीने रंगवले पाहिजे. ही एक काळजी विद्यार्थ्यांनी इथं घेतली पाहिजे. 2-2 गोल रंगवायचे नाहीत. जर तसं प्रश्नामध्ये सांगितलं असेल की 2 पर्याय निवडा, तर आणि तरच तुम्ही इथं 2 गोल निवडू शकता, अन्यथा 2 पर्याय निवडायचे नाही. शक्यतो NMMS मध्ये असे प्रश्न पडत नाहीत 2 पर्याय निवडण्यासाठी, पण जर पडला परीक्षेला तर 2 गोल जरूर रंगवायचे, कारण त्या प्रश्नामध्येच तसं विचारलेलं आहे म्हणून. अशा पद्धतीचे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेला असतात. NMMS मध्ये असे 2 पर्याय रंगवण्याचे प्रश्न नसतात, आणि आला तर जरूर रंगवा. आता NMMS ची परीक्षा ही नेमकी किती मार्काची आहे, कोणकोणते विषय यामध्ये आहेत, याविषयी आपल्याला सगळी कल्पना इतक्या दिवसाच्या तयारीमध्ये आलेली असणार आहे. तरी सुद्धा एक ओझरता विषय म्हणून ही मी 2 मिनिटात कव्हर करतो. बघा, NMMS मध्ये मुख्यतः 2 पेपर आहेत आपले. एक तर मेंटल ॲबिलिटीचा पेपर आहे. पहिला पेपर हा मेंटल ॲबिलिटीचा आहे, मॅथचा मेंटल ॲबिलिटी टेस्ट. याला 90 क्वेश्चन आहेत आणि 90 मार्क्स आहेत. आणि दुसरा पेपर आहे सॅट, म्हणजे स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे जे शाळेचे विषय आहेत त्याच्यावरती आधारित 90 क्वेश्चन आहेत आणि 90 मार्क्स आहेत. अशा पद्धतीनं टोटल 180 मार्कांची ही परीक्षा आहे. टोटल 180 मार्कांची परीक्षा, आणि यासाठी प्रत्येक पेपरला 90 मिनिट आणि 90 मिनिट इतका कालावधी आहे. आणि याचा सरळ अर्थ आहे की 90 प्रश्न आपल्याला 90 मिनिटात सोडवायचे आहेत. याचा अर्थ एका मिनिटाला एक प्रश्न हा ॲव्हरेज सरासरी सोडवता आला पाहिजे. विदिन 1 मिनिट एक क्वेश्चन आपला अटेम्प्ट झाला पाहिजे, तर आणि तरच आपल्याला वेळ पुरणार आहे. खास करून मॅथच्या पेपरमध्ये जे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात, यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो एखाद्या प्रश्नाला, पण तो वेळ दुसऱ्या सोप्या प्रश्नांमध्ये कव्हर करायचा असतो. यासाठी या 4 दिवसांमध्ये तुम्ही जे महत्त्वाचे टाईप आहेत, खास करून बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचे, ते टाईप थोडेसे रिवाईज करावेत. त्यांची उत्तरं फास्ट आणि लवकर आणि योग्य कशी काढावीत याचा थोडासा सराव करावा, किंवा रिवाईज करून घ्यावा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे की बुद्धिमत्तेतल्या किंवा या मेंटल ॲबिलिटी टेस्टमधल्या पेपरमध्ये कोणत्या टाईपच्या प्रश्नांवरती जास्त भर द्यायचा, हे मी पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे. तोपर्यंत तुम्हाला जे टाईप असे महत्त्वाचे वाटतात
ते जरूर प्रयत्न करा. सॅटमध्ये सर्वात महत्त्वाचा पेपर आणि एकदम सोपा, कारण हे शाळेचेच विषय आहेत. फक्त आपण इतके दिवस त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं, म्हणून या 4 दिवसामध्ये तुम्ही फक्त एक काम करा. सॅटमध्ये जे आपले 4 महत्त्वाचे विषय आहेत, एक तर सायन्स, त्याच्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटिक्स, त्याच्यानंतर किंवा नागरिकशास्त्र, सिव्हिक्स म्हणता येईल याला, सिव्हिक्स किंवा जिओग्राफी, आणि लास्ट आहे ते म्हणजे मॅथ्स. हे जे शाळेचे विषय आहेत, या शाळेच्या विषयांची पुस्तकं थोडीशी हाताळली पाहिजेत आणि त्याचं वाचन केलं पाहिजे. सायन्सवरती साधारण 35 प्रश्न हे सायन्सचे असणार आहेत. यातही फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असे प्रश्न डिव्हाइड झालेले आहेत. त्याच्यानंतर हिस्ट्री, सिव्हिक्स आणि जिओग्राफी असे तिन्ही मिळून 35 प्रश्न असणार आहेत. हे टोटल 35 आणि 35 70 झाले. आणि मॅथ्स वरती 20 प्रश्न असणार आहेत. मॅथ्सचे सुद्धा कोणकोणते टाईप महत्त्वाचे आहेत ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया. मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचे काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आपण बघू. तत्पूर्वी हे लक्षात घ्या की सायन्सचं जर पुस्तकाचं तुम्ही रीडिंग केलं तर हे 35 मार्क कुठंच जात नाही. जे साधारण 10 ते 15 चॅप्टर आहेत त्यातले महत्त्वाचे शब्द तुम्ही अधोरेखित करा. फक्त धडे वाचत चला. त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्या लक्षात येतील आणि त्याच्यावरतीच आधारित प्रश्न हे सायन्स मध्ये असणार आहे. हिस्ट्रीमध्ये सुद्धा असंच आहे. हिस्ट्रीतल्या पण कोणत्या मुद्द्यांकडे नेमकं लक्ष द्यायचं, हिस्ट्रीतली कोणत्या व्यक्तीचं कार्य काय आहे, कोणती घटना कधी घडली, कोणत्या घटनेशी संबंधित त्या व्यक्ती आहेत, या संदर्भातले प्रश्न आपण हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवावे. सिव्हिक्समध्ये काही फॅक्ट्स असतात, म्हणजे आता विधान भवनातल्या आमदारांची संख्या, खासदारांची संख्या, त्यानंतर न्याय व्यवस्थेची कार्य, कार्यकारी मंडळाचे कार्य, राष्ट्रपतींची कार्य, प्रधानमंत्र्यांची कार्य, सरपंच, उपसरपंच, मुख्यमंत्र्यांची कामं, या पद्धतीची लिस्ट करून जर तुम्ही पाहिलं तर काही एक साधारण 50 क्वेश्चन तुम्हाला सिव्हिक्समध्ये सुद्धा भेटतील. आणि सेम असंच जिओग्राफीच्या पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा करायचं. जे महत्त्वाचे धडे आहेत खास करून ते पूर्ण वाचून काढायचे. भौगोलिक संकल्पना ज्या आहेत त्यांचा व्यवस्थित वाचन करायचं. या 4 दिवसामध्ये हे विषय आपण सहजरित्या कव्हर करू शकतो. 4 पुस्तकं आपण जर व्यवस्थित वाचली तर. मॅथ्सचा रेग्युलर सिलेबस चालूच असतो आणि मॅथ्स मधले जे महत्त्वाचे टाईप आहेत, जे NMMS ला सारखे विचारले जातात, ते मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून तुम्ही सोडवू शकता. जर आधीचे पेपर तुम्हाला पाहिजे असतील तर NMMSच्या वेबसाईटला सुद्धा भेटतील आणि त्यांची उत्तरं तुम्हाला मात्र शोधावी लागतील, कारण NMMSच्या वेबसाईटवरती अजून उत्तरं किंवा आन्सर कीज अपलोड केले गेलेल्या नाहीत. तर तुम्ही उत्तरं शोधा, तुम्हाला नक्की भेटतील. जे महत्त्वाचे टाईप आहेत प्रश्नांचे त्यांच्यावरती फोकस करा, कारण बऱ्याचदा तेच प्रश्न रिपीट होत असतात. म्हणून अगदी जसेच्या तसे प्रश्न जरी रिपीट होत नसले तरी त्या पद्धतीचे प्रश्न रिपीट होत असतात. म्हणून तुम्ही त्या प्रश्नांकडे फोकस केलं पाहिजे आणि म्हणून त्याकरिता आधीच्या प्रश्नपत्रिका हाताळल्या पाहिजेत. तर असा साधारण हा पेपरचा पार्ट आहे. मॅथवरती जास्त भर दिला पाहिजे. मॅथचे काही सिंपल टाईप आहेत, त्या टाईप्स वरती आपण बोलूच. एक टार्गेट असं ठेवायचं की साधारण अगदी आउट ऑफ आउट तरी ठीक आहे, बऱ्याचदा अभ्यास झालेला नसतो, आउट ऑफ आउट जरी नाही झालं तरी किमान मला वाटतं मॅथच्या पेपरमध्ये 90 पैकी किमान 70च्या वर 70 प्लस आणि सॅटमध्ये सुद्धा 90 पैकी 70 प्लस असं एक टार्गेट ठेवायला सुद्धा काही हरकत नाही. किमान खरं तर आउट ऑफ आउटसाठीच आपण प्रयत्न करतोय आणि याच्यासाठी पात्रता गुण आहेत खरं तर 40%च. पात्रता गुण केवळ 40% आहेत एका जनरल कॅन्डिडेटसाठी आणि कॅटेगरीसाठी 32% आहेत. कुठल्या कॅटेगरीसाठी? तर SC आणि ST साठी 32% सांगितलेलं आहे. पण या 32%च्या फंद्यात न पडता सर्रास सगळ्या विद्यार्थ्यांनी
हे टार्गेट ठेवावं की 90 पैकी आपल्याला 70 प्रश्न अगदी बरोबर अटेम्प्ट झाले पाहिजे आणि होतात सुद्धा. या 4 दिवसात सुद्धा हे मॅजिक होऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला. आपल्या टेक्स्टबुकची रीडिंग आणि उजळणी केली तरी भरपूर मोर दॅन सफिशियंट आहे. आणि बाजारातली कित्येक पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशनाची तुमच्याकडे असतील. जर एखादं पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल असेल तर किमान त्या एका पुस्तकाचा तरी व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित रीडिंग करा. यासाठी काही वेगळं हुशारपण असण्याची गरज नाही. जे आपल्या जवळ आहे मटेरियल, आपल्या शाळेचे टेक्स्टबुक झाले आणि एखादं पुस्तक जे आपण या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घेतलं, एवढं सुद्धा प्रिपरेशन जरी व्यवस्थित केलं तरी ते खूप आहे. आणि योग्य परीक्षेच्या वेळेला आपण प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की परीक्षेच्या दरम्यान काय करता या गोष्टीला इम्पॉर्टंट आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलाय आणि त्यानं परीक्षेच्या दरम्यान जर गोंधळला तर त्याला कदाचित पेपरमध्ये मार्क चांगले मिळणार नाही. पण एखाद्या विद्यार्थ्यानं आज या 4 दिवसांमध्ये चांगला अभ्यास केला तर कदाचित तो स्कोर काय, चांगला स्कोरच काय तर टॉप सुद्धा करू शकतो. म्हणून उजळणीचे हे 4 दिवस फार महत्त्वाचे आहे. या 4 दिवसामध्ये एक क्षणही वाया न घालवता छोट्या छोट्या नोट्स बनवणं, त्याच्यानंतर पुस्तकाचं रीडिंग करणं, वेळेचं नियोजन करणं, वेळ वाया न घालवता पूर्णपणे पुस्तकांमध्ये स्वतःला झोकून देणं, अशा पद्धतीने जर तुम्ही NMMSचा अभ्यास केला तर नक्कीच चांगला स्कोर NMMS मध्ये तुम्ही मिळवू शकाल. NMMS स्कॉलरशिप तुम्ही मिळवू शकाल. तर सर्व विद्यार्थ्यांना जे NMMSचा पेपर यावर्षी देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काही महत्त्वाच्या टाईप्सविषयी मी येत्या व्हिडिओजमध्ये लक्ष टाकणारच आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ टाकणार आहे. तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला हे महत्त्वाचे टाईप या 2 ते 3 दिवसात रिवाईज करायला आणि NMMS मध्ये स्कोर करायला हेल्पफुल ठरतील अशी मला आशा आहे. तर त्यासाठी नोटिफिकेशन यावं म्हणून सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे जे जे महत्त्वाचे पॉईंट्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले ते लक्षात ठेवा आणि आपला पेपर खूप चांगल्या पद्धतीनं सोडवा. मन शांत ठेवा आणि तयारीला लागा. जर इतके दिवस तयारी केली नसेल तर आज आत्ता ताबडतोब तयारीला लागा. वेळ कमी आहे आणि आपल्याला काम भरपूर करायचं आहे. आपल्या सगळ्यांना NMMSची स्कॉलरशिप भेटो याच सदिच्छांसहित मी हा व्हिडिओ थांबवतो. हॅव अ नाईस डे.